गाईज, आज आहे होळी. तर तुम्ही बघू शकता मी इथे पुरण वाटते. अजून तरी मला आमटी फोडणीला द्यायची. बघा एवढं पुरण आपलं झालेलं आहे. 1/2 किलो इतकी डाळ घातली मी आणि त्यातली 100 ग्राम इतकी काढली. 100 किंवा 50 ग्राम, 60-70 ग्राम म्हणू शकता. तर चला अजून पीठ मळायचं आहे. शकता इथे तेल तापत ठेवलं. तर चला आता आमटीला फोडणी देऊया. सर्व आधी आपण टाकूया मोहरी, आलं, लसूण, कढीपत्ता, लगेच मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत. खोबरं, सुकं खोबरं मी वाटून घेतलं यामध्ये. स्मेल खूपच छान येतोय. आता ही आमटी आहे येळवणी, ह्याला म्हणतात आमच्यात येळवणी. शिजलेली डाळ असते त्याचं हे पाणी आहे. थोडीशीच करणार आहे मी आमटी, कारण फक्त रुद्र आणि मीच खायला आहे. रुद्राच्या पप्पांना डबा द्यायचा आहे. तर ही मी थोडीशीच करणार आहे, कारण उद्या मी आणणार आहे नॉनव्हेज. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त असा कढ येऊन द्यायचा आहे. आमटी छान अशी कडली पाहिजे, जास्त पातळ नाही झाली पाहिजे. पिण्यायोग्य अशी, रुद्राला प्यायला आवडते. हे गाईस, तर तुम्ही ते बघू शकता मी घेतलं इथे कांदा भजी करायला. इथे मी सगळे मसाले वगैरे टाकलेत, कोथिंबीर टाकली. आता मी घेते फ्राय करायला. तेल मस्त बऱ्यापैकी तापलेले. इथे आपली आमटी उकळते, कोथिंबीर घातली आहे. तर चला घेऊया भजी करायला. पोंगे नळ्या पण घेतल्यात मी तळायला. रुद्राला फार आवडतात त्या. गरम गरम भजी आहेत. मला असं वाटतं आत्ताच खाऊ आणि निवद दाखवायचं आहे. भजी म्हटलं ना असं चमचमीत पदार्थ फ्राय केलेलं की मला आहे ना कंट्रोल होत नाही. यानंतर आपण पोंगे नळी तळून मेथीची भाजी करूया. चला तर आपली भजी झालेली आहे. आता आपण यामध्ये टाकूया पोंगे नळ्या. पोंगे, मी पोंगे म्हणते, तुम्ही काय म्हणता सांगा. रुद्रासाठी मी खास आणते. फुल बघा किती मस्त. किती कलरफुल दिसत आहे बघा. आपल्या पोंगे नळ्या पण झालेल्या आहेत बऱ्यापैकी. सगळ्याच तळल्या. ह्या 10 रुपयाच्या मला पाकिट भेटलं. रुद्राला फार आवडतात. हेच बघू शकता आपण
आता आपण करणार आहोत मेथीची भाजी. सो चला, इकडे मी मिरच्या आणायला विसरले. सुक्याच मिरच्या होत्या घरातल्या, मी त्या ॲड करते. लसूण, भाजी फारच कमी आहे. खूप लहान पेंडी भेटली मला खायला, फक्त मी आणि रुद्र आहे. मला नंतर कळालं की रुद्राचे पप्पा या साईडला गाडी घेऊन येणार आहेत. यातलं आपण अर्ध त्यांना देऊया. हळद घालते. तर चला आता आपण यामध्ये भाजी ॲड करूया. लसूण तर बघा लगेच करपून देऊ. यावेळेस मी भाजी चिरून घेतली. खूप उशीर झालेला. लसूण आणि मिरचीचा कलर एकच झालेला आहे. यामध्ये आपण हलकसं मीठ घालूया. भाजी थोडीफार पाणी याच्यातलं आटलं की आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. आपली भाजी झालेली आहे. तर यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट ॲड करूया. शेंगदाण्याचा कूट जास्त झाला आहे भाजीत आणि भाजी फार कमी झाली आहे, बघू शकता. पण फार छान दिसते. असं वाटतं आत्ताच खाऊ निवद न देता. भजीचा आमटीचा वास, असं वाटतंय की बास. अजून त्या पुरणपोळ्या. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर चला आपण घेऊया पुरणपोळ्या करायला. पोळी ते मी टाकलेली आहे पहिली. इथे बघा मी घेतलं आहे सगळं सामान. तर पहिले पोळी टाकली. पीठ मस्त भिजलेलं आहे पोळीतलं. मैदा आणि गव्हाचं पीठ मी मिक्स केलेलं आहे, बघू शकता. पहिलीच पोळी माझी मस्त अशी फुगलेली आहे, बघू शकता. मला पुरणपोळी चहासोबत खायला फार म्हणजे फार आवडते. खूप आवडते, खूप म्हणजे खूप. माझी सासू खूप आवर्जून करायची माझ्यासाठी, मला आवडते म्हणून. बघू शकता पुरणपोळी कशी मस्त अशी टम्म फुगली. सॉफ्ट आहे, भरपूर सॉफ्ट आहे. तोंडात अशी टाकली की विरघळते.